राजू तरे या आपण राजू तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते अभयजी पाटोळे साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे। अभयजी पाटोळे त्यांचा होईल शुभ सन्मान। संदीपजी गायकवाड सर, त्यानंतर योगेश इंदरीकर, सगळ्यांचा आपण करूयात शुभ सन्मान। या जयकुलमा माता शेलू संघाचे सगळे सहकारी समोर या, कारण आपण सगळ्यांचा ते सन्मान करण्यात आहोत। त्यानंतर योगेशजी इंदरीकर साहेब त्याचा देखील सन्मान होईल। मी विनंती करतोय कृष्णा शिसवे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते योगेश इंदरीकर साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे। त्यानंतर संदीपजी गायकवाड सर आपण देखील या, आपला देखील सन्मान होईल। संदीपजी गायकवाड सर आपला होईल सन्मान। संदीपजी गायकवाड सर अगदी 4ही दिवस मात्र सहकार्य केलं, आम्हाला चांगली साथ लाभली आणि मी विनंती करतोय नागेश मसने या, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल संदीपजी गायकवाड सर यांचा। या नागेश, विनंती करतो सगळ्यांना युवा खेळाडूंना आपल्या जयकुलमा माता शेलू संघाच्या की आपण पुढे यायचं आहे आणि आपण सत्कार करायचा आहे ज्यांनी आपल्याला 4 दिवस सहकार्य केलं। संदीपजी गायकवाड सर, पंचांची भूमिका असेल, तदनंतर समालोचन असेल किंवा मग स्कोरिंग असेल, अगदी सगळ्या माध्यमातून त्यांनी आपल्याला मदत केली आणि त्यांचे मनपूर्वक आभार। तदनंतर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं आणि ज्यांनी संपूर्ण कारोबार सांभाळला ते मिलम पाटील या, आपण आपला देखील सन्मान होईल। मिलम पाटील बडवळ गावातून बिलॉंग करतात, परंतु अगदी चांगली क्वालिटी, क्लिअरिटी आणि चांगली अपडेटिंग त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली। विनंती करतो प्रमोद खारीक यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील सन्मान करायचा आहे। मिलन पाटील त्यांचा होईल सन्मान। तदनंतर मंडप डेकोरेटर्स भालचंद्र मसने आपण देखील या, आपला एक प्रतिनिधी या। अत्यंत सुंदर असं सेटअप त्यांनी उभारलंय आणि त्यांचा देखील सन्मान होईल। भालचंद्र या, आपण आपला करूयात सन्मान। प्रभात शेलार यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते इथे या डीजे मंडप डेकोरेटर्स त्यांचा सन्मान करायचा आहे। स्वप्नील तरे या, आपण स्वप्नील। जयकुलमा माता शेलू संघाचे सगळे प्रतिनिधी आपण समोर या, म्हणजे जेणेकरून आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करू। तदनंतर स्कोरिंगची भूमिका ज्याने 4ही दिवस सांभाळली ते नवनाथ तांबोळी या, आपण नवनाथ। नितेश तरे अब्सेंट होता, परंतु तदनंतर मात्र नवनाथ आणि त्याच्या सोबतीला होता कल्पेश, आपण दोघेही या, आपल्या दोघांचाही आपण करूया सन्मान। मानाची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि पंढरी मसने या, आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेऊयात। नवनाथ तांबोळी एक अचूक स्कोरर, गुणलेखक म्हणून नवीनच उदयास आलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात इथे सन्मान। ओके, तदनंतर आपण वळूयात बक्षीस समारंभाकडे। नक्कीच दिनेश कालेकर इथे उपस्थित आहेत। 2 गडी कमावले तो गोटेकर बी संघाचा प्रीतम ठरलाय सामनावीर। प्रीतम या, आपण मॅन ऑफ द मॅच, फायनलचा मॅन ऑफ द मॅच किताब त्याने पटकावलाय। आकर्षक ट्रॉफी असेल, अविरशा इलेक्ट्रिकल 10 पेन डिस्लेटच्या माध्यमातून कोल्ड्रिंक 1 डझन केळी असतील आणि बिस्लरीचा बॉक्स। केळी तर संपली आहेत, परंतु बिस्लरीचा बॉक्स आपण द्यायचा आहे। सन्माननीय कैलासवासी अनंत शिसवे यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक होतं आणि मी विनंती करतो कृष्णादा मसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे।
फायनल मॅन ऑफ द मॅच दिलीप तरे आपण देखील या जॉईन व्हा कृष्णा मसने यांना आणि आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात फायनलचा सामनावीर. त्यानंतर पुढचं पारितोषिक असेल प्रथम चौकार हॅट्रिक. पहिल्या दिवशी बरेचसे संघ खेळले आणि आपल्याच गावातील दीपक 11 शेलू संघ खेळला आणि त्या संघातील गणेश मसने ठरतोय प्रथम चौकार हॅट्रिक. या गणेश आपण चौकारांचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे आणि बऱ्याच ठिकाणी बॅक टू बॅक चौकार लगावत असतो. मी विनंती करतोय सन्माननीय दत्ता मामा पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम चौकार हॅट्रिकचा किताब द्यायचा आहे गणेशला. छोटा पॅकेट बडा धमाका सातत्याने त्याच्या माध्यमातून चौकार बघायला मिळत आहेत आणि तो ठरलाय प्रथम चौकार हॅट्रिकचा मानकरी. आकर्षक ट्रॉफी देऊन इथे गणेशला सन्मानित करण्यात येते. वेल प्लेड गणेश. संघ जरी पराभूत झाला असला तरी चौकार हॅट्रिकवर त्याने आपलं नाव कोरलं आहे. तदनंतर प्रथम षटकार हॅट्रिक आणि आपल्या गावातून तिसऱ्या दिवशी जे के शेलू संघ खेळला होता आणि त्या संघातील प्रभात शेलार ठरलाय षटकार हॅट्रिकचा मानकरी. या प्रभात वेल प्लेड यंग खेळाडू आहे आणि मी विनंती करतोय सन्मान्य पांडुरंग काका शेट्टे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते षटकार हॅट्रिकचा किताब द्यायचा आहे. हरकत नाही आहे. प्रथम विकेट हॅट्रिक रोहन आहे. प्रभात शेलरच्या जागी मात्र तो बक्षीस घेईल. बॅक टू बॅक 3 षटकार लगावले. सामना जरी पराभूत झाले असले तरी पहिले 3 षटकार त्यांनी लगावले होते. हरिभक्त परायण सन्मान्य पांडुरंग काका शेट्टे यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत प्रभात शेलारला षटकार हॅट्रिकचा किताब. तदनंतर या पुढचा सन्मान असेल प्रथम विकेट हॅट्रिक ज्याने बॅक टू बॅक 3 विकेट्स मिळवले. संघ आहे पिंपळोळी आणि खेळाडू आहे सूरज काळन. सूरज काळन जर नसेल तर त्याचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी यायचे पुढे. प्रथम विकेट हॅट्रिकचा मानकरी ठरलाय सूरज काळन. मी विनंती करतोय निलेश मसने यांना की आपण तो पारितोषिक घ्यायचं. निलेश या आपण. निलेश मसने ते पारितोषिक आपण घ्या आणि सूरजपर्यंत पोहोचवा. प्रथम विकेट हॅट्रिक चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. पिंपळोळी संघाचा खेळाडू आणि तो ठरलाय विकेट हॅट्रिकचा मानकरी. यस. तदनंतर या पुढचं पारितोषिक असेल सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि ज्या गोलंदाजाने आजचा दिवस गाजवला आणि आपल्या संघासाठी 8 विकेटची कमाई केली तो गोटेकर बी संघाचा आधी ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आधी या आपण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आधीसाठी. तब्बल 8 विकेट त्याने मिळवले आणि तो ठरला बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलरसाठी असेल स्पोर्ट्स शूज असतील निलेश तरे यांच्या माध्यमातून. निलेश तरे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण ते पारितोषिक देऊ आणि त्याचबरोबर बळीमामा मस्ते आपण देखील या पुढे आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊयात. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 8 विकेट त्याने पटकावल्या आणि तो ठरला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. गोटेकर बी संघाचा आधी. आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स शूज असतील आधीसाठी. वेल प्लेड वेल बॉल आधी आणि तो ठरलाय बेस्ट बॉलर. वेल प्लेड थँक्यू. आणि या पुढचं पारितोषिक असेल उत्कृष्ट फलंदाज. भरपूर सारे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले आणि बेस्ट बॅट्समन ठरलाय. आज मात्र इथे उपस्थित होऊ शकला नाहीये. फक्त 2 धावांचा फरक होता आणि त्या 2 धावांनी मागे पडलाय आणि ज्याने 26 चेंडूमध्ये 82 धावांची अफलातून इनिंग साकारली आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स कमावल्या तो शिवशक्ती रॉयल रायगड कडाव संघाचा कौशल गुरव ठरलाय बेस्ट बॅट्समन. या कौशल आपण किंवा आपला प्रतिनिधी पाठवा कोणीतरी. कौशल गुरव जर आज उपस्थित असता तर कदाचित तो ठरला असता सिरीज, परंतु बेस्ट बॅट्समन ठरलाय. मी विनंती करतोय आमचे पिताश्री शंकरबाबू तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते
बॅट्समनची बॅट आणि विठ्ठलदादा मसने या आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते बॅट देखील आहे, त्यामुळे विनंती असेल पप्पा आणि विठ्ठलदादा मसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते इथे कौशल गुरव याला उत्कृष्ट फलंदाजाचा किताब द्यायचा आहे. चांगली बॅटिंग केली होती कौशलने, परंतु आज अवेलेबल नव्हता आणि त्या कारणास्तव कुठेतरी मागे पडला. त्यानंतर पुढचा पारितोषिक आहे बेस्ट फिल्डर. स्पोर्ट्स शूज आहे निलेश तरे यांच्या माध्यमातून आणि आकर्षक ट्रॉफी. क्षेत्ररक्षण ज्याने अफलातून फिल्डिंग केली. संघ आहे बीड आणि खेळाडू आहे सगळ्यांचा लाडका खंडू या पण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चांगली बॅटिंग देखील त्यांनी केली होती. मी विनंती करतोय निलेश तरे आणि त्याचबरोबर दत्तामामा पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डरचा किताब द्यायचा आहे. आकर्षक ट्रॉफी आणि शूज असतील बेस्ट फिल्डरसाठी. खंडू ठरला आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. जय कोलंबा आता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2023 आणि या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ठरला आहे बीड संघाचा खंडू. वळूयात आपण मुख्य पारितोषिकांकडे. मॅन ऑफ द सिरीज सगळ्यात शेवटी घेऊ, परंतु चतुर्थ पारितोषिक 32 संघांनी सहभाग घेतला होता. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला होता मोहाचीवाडी, तदनंतर कडाव संघ फायनलमध्ये गेला. नंतर बीड आणि आजच्या दिवसातून गोटेकर बी. तर चतुर्थ क्रमांक जातोय वसीम 11 मोहाचीवाडी. या वसीम 11 मोहाचीवाडी आणि जे मान्यवर आहेत त्यांना मी विनंती करतोय अर्जुनदादा तरे, तदनंतर सगळ्यांनी खालीच या म्हणजे आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देऊयात. अर्जुनदादा तरे, बुद्धिताई दरवोडा, गुरुदादा मसने या आपण विलास काका डुकरे सगळ्यांना विनंती असेल की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. वसीम 11 मोहाचीवाडी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. गुरुदादा मसने, अर्जुनदादा तरे, विलास डुकरे यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात हे पारितोषिक. सगळ्यांनी इथेच येऊन थांबायचे म्हणजे जेणेकरून आपल्याला सगळी पारितोषिकं देता येतील. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी बुद्धिताई दरवोडा, त्यानंतर गुरुनाथ दादा मसने, विलासजी डुकरे, अर्जुनदादा तरे यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत चतुर्थ पारितोषिक. तदनंतर तिसरा क्रमांकाचा मानकरी ठरलाय बीड संघ. या आपण बीड संघ तृतीय क्रमांक जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2023. मी विनंती करतोय आमचे पिताश्री शंकरबाबू तरे, गुरुदादा मसने, दिनेशजी कालेकर, अर्जुनदादा तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते बीड संघाला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. बीड संघ या लवकर. आकर्षक ट्रॉफी असेल, त्यानंतर रोख 12,500 रुपयांचे पारितोषिक अजिंक्य शेलार, तदनंतर समीर लोंगले, सचिन तोरवे यांच्या माध्यमातून तिसरा क्रमांकाचा मानकरी ठरला बीड संघ. वेल प्लेड बीड संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. तदनंतर दुसरा क्रमांक जातोय शिवशक्ती कडाव, रॉयल रायगड या नावाने खेळत असताना मी विनंती करतोय मान्यवरांना की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. नाना या आपण देखील या ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवणाची सोय. नाना मसने आणि सगळ्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाते. रोख रुपये 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी चषक. वेल प्लेड, हार्ड लक कडाव संघ. तदनंतर चॅम्पियन विजेता ठरलाय गोटेकर बी संघ. साई सिद्धी 11 नावाने खेळत असताना मी विनंती करतो राहुलभाई तरे यांना की या आपण यांना जॉईन व्हा आणि आपल्या शुभ हस्ते मात्र आपण हे पारितोषिक देऊयात. रोख रुपये 50,000 सचिन मसने आपण देखील या. गोटेकर बी संघ ठरलाय चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. साई सिद्धी 11 नावाने खेळत असताना संघाचे पुरस्कर्ते साई सिद्धे हिरमठ बंधू आणि संपूर्ण गोटेकर बी टीम.
अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देवदेश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी. यस वेल प्लेड. वेल प्लेड गोटेकर बी टीम. रोख रुपये 50,000 आणि या स्पर्धेतील मुख्य पारितोषिक असेल मॅन ऑफ दी सिरीज आकर्षक चमचमणारी ट्रॉफी, तदनंतर स्पोर्ट्स सायकल आणि छोटू पठाण. आपण या ज्यांच्या माध्यमातून हे व्रिस्ट वॉच आहे स्मार्ट वॉच. छोटू पठाण आपण कुठे असाल तर या आपण या समोर या. राहुलभाई तरे छोटू पठाण हे वॉच पकडा आपण आणि आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात. सिरीजसाठी प्रेसित नाही आहे पण साई या आपण देखील या. प्रेसित नाही आहे परंतु आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात कारण प्रेसितचा अगदी जवळचा मित्र आहे तो आणि त्याच्या शुभ हस्ते आपण देऊयात. पारितोषिक 32 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला. बऱ्याचशा खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दिला. लढत होती 2 खेळाडूंमध्ये. एका बाजूला होता कौशल गुरव काळवा संघाचा जो 2 धावांनी कमी पडला, परंतु या मालिकावीरावर किताब पटकावला ज्याने आजचा दिवस संपूर्णपणे गाजवला तो गोटेकर बी संघाचा गणेश डिंगोरे ठरलाय मालिकावीर. वेल प्लेड. या गणेश आपण वेल प्लेड मिस्टर 360 धोनी हे त्याचं निक नेम आहे आणि तो ठरलाय मालिकावीर. अगदी लांबचा प्रवास करून इथपर्यंत आला आणि मॅन ऑफ दी सिरीजवर शेवटच्या क्षणाला आपलं नाव कोरलं. आकर्षक ट्रॉफी, तदनंतर व्रिस्ट वॉच छोटू पठाणांच्या माध्यमातून कैलासवासी अजितदादा धुळे यांच्या स्मरणार्थ प्रेषित धुळे यांच्याकडून मॅन ऑफ दी सिरीजची स्पोर्ट्स सायकल आणि वेल प्लेड. इथे पारितोषिक समारंभ संपलाय. जर कोणाचं कौतुक किंवा सन्मान करायचं बाकी असेल तर क्षमा असावी. मी पुन्हा एकदा अविनाश तरे जय कोलमावता क्रिकेट संघाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि ही स्पर्धा सगळ्या उपस्थितांचा अगदी मनापासून आभार. आणि मी नक्कीच जे कोलमा माता मंडळाचे जे सहकारी त्यांना विनंती असेल की उद्या आपल्या मंडळातर्फे बैलगाडा शर्यती आयोजित केल्यात त्यांचा देखील तिथे उपस्थित राहून आपल्याला सहकार्य करायचे याची आपण नोंद घ्या. आणि इथे आपला हिंदू हृदय सम्राट चषक मानाचा जय कोलमा माता क्रिकेट शेलू संघाची आन बान शान इथे आज आपण हा सोहळा क्रिकेटचा संपलाय असं मी जाहीर करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.